केलेल्या विधानानंतर संसद भवन परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झालेला आहे। यामध्येच भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे। त्यानंतर सारंगी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे मला दुखापत झाल्याचा आरोप केलाय। संसद भवनाच्या पायऱ्यांवरती उभा असताना मागून आलेल्या राहुल गांधी यांनी एका खासदाराला ढकललं आणि तो खासदार माझ्या अंगावरती पडल्यामुळे मी सुद्धा पडलो, अशी प्रतिक्रिया प्रतापचंद्र सारंगी यांनी दिलेली आहे। दरम्यान या आरोपांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भाष्य केलेलं आहे। मी प्रवेशद्वाराजवळ उभा होतो तेव्हा भाजपाचे खासदार माझी वाट अडवत होते, ते मला धमकी देत मला धक्काबुक्की करत होते, असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। संसदेच्या परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निषेध आंदोलनादरम्यान ही घटना घडलेली आहे। राहुल गांधी एक एमपी को धक्का लगा, मेरे ऊपर गिर पड़ा और मैं नीचे गिर गया। किसने धक्का मारा? राहुल गांधी ने? हाँ, राहुल गांधी ने। सध्याची आपण दृश्य पाहतोय, भाजपचे कार्यकर्ते आपल्याला निदर्शनं करताना बघायला मिळत आहेत। काँग्रेस कार्यालयाबाहेर ही निदर्शनं आपल्याला बघायला मिळत आहेत। देश में आपातकाल हराकर और बाबा साहेब अम्बेडकर को चुनाव हराकर नेहरू जी ने और बाबा साहेब अम्बेडकर जी ने इस्तीफा दिया, तो उनका अपमान किया। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सध्या आपल्याला भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय, नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण पाहू शकतो भाजपचे कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसच्या ऑफिसवरती जे आहे धडकफेड यांनी दगडफेक आणि एकच प्रकारे जे आहे शाईफेक देखील केंद्रात आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी जे जे आहे देखील देत आहे आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहे आक्रमक झालेले आहे, कुठेतरी त्यांना पोलीस प्रशासन असेल पोलिसांकडून देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू, परंतु हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो काँग्रेसच्या मुंबईतील काँग्रेस ऑफिसजवळ पोलिसांनी देखील लाठीचार्ज करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकतो पोलिसांकडून ज्या भाजप कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करतात आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याच्या कारणामुळे पोलीस देखील त्यांना लाठीचार्ज करताना आपण पाहू शकतो। भाजप कार्यकर्त्यांना जे आहे आपण पाहू शकतो भाजप कार्यकर्त्यांना जे आहे लाठीचार्ज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरं तर पोलीस देखील आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एका ठिकाणी जर काँग्रेस पोलिसांनी देखील लाठीचार्ज करायला सुरुवात केलेली नाही, पाहायला गेलं तर ज्या प्रकारे भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले त्यानंतर देखील शाईफेक करण्यात आली आणि खरं तर जे आहे भाजप कार्यकर्त्यांवरती पोलिसांचा लाठीचार्ज करायला पाहायला मिळत आहे। कृष्णा, दृश्यांमध्ये खरं तर दिसतंय भाजप कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। शाईफेक सुद्धा केलेली आहे। पोलीस किती संख्येने आहेत आणि कार्यकर्त्यांची नेमकी संख्या किती आहे? पाहायला गेलं तर जे पोलीस आहेत पोलीस देखील याच आधी जे आहे पोलीस याच ठिकाणी जे तैनात झालेला आहे, परंतु दुसऱ्या मार्गावरून जे आहे भाजप कार्यकर्त्यांनी येऊन जे आहे भाजप कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाने येऊन जे आहे मुंबई काँग्रेस विभागीय मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवरती जे आहे ते दगडफेक सुरू केली आणि त्यानंतर जे आहे शाईफेक करण्यात आली। या ठिकाणी जे काँग्रेसचे बडे नेते असतील राहुल गांधी असतील आणि सोनिया गांधी यांच्यावरती देखील यांच्या बॅनरवरती देखील जे आहे शाईफेक करण्यात आली, मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये जे आहे पोलीस एका ठिकाणी जर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्या तर दुसऱ्या ठिकाणी पोलीस देखील आक्रमक झाले आणि त्यांनी थेट लाठीचार्ज देखील सुरुवात केली। कृष्णा, खरं तर मोठ्या संख्येने आपल्याला या दृश्यांमध्ये सुद्धा कार्यकर्ते बघायला मिळतात, आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केलेलं खरं तर बघायला मिळतंय। आता वातावरण शांत झालंय का, निवळलंय का?
नक्कीच पोलिसांनी जे काँग्रेस जे भाजपचे काही कार्यकर्ते होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कुठेतरी पाहायला गेलं तर जे आहे या ठिकाणी जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि खरं तर अगदी पोलिसांनी लाठीचार्ज करून जे आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. खरं तर पोलीस जे आहे भाजप कार्यकर्त्यांचा देखील शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतं. निश्चित कृष्णा, खरं तर आपल्याला दोन्हीकडून आक्रमक झालेले कार्यकर्ते बघायला मिळतात. काँग्रेसचे नेमके किती या ठिकाणी कार्यकर्ते होते? पाहायला गेलं तर अगदी काँग्रेसचे जे 5-6 कार्यकर्ते होते या ठिकाणी उपस्थित होते. अगदी कार्यालयात काम सुरू असतं ते 5-6 कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसचे उपस्थित होते आणि पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते येऊन थेट मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवरती दगडफेक सुरू केली आणि त्यानंतर जे आहे शाईफेक करण्यात आली. तर आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतोय. भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले, जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. काँग्रेसच्या कार्यालयाची जी आहे ती तोडफोड सुद्धा या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते. शाईफेक सुद्धा यावेळेला करण्यात आलेला आहे. भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय. मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर जो राडा झालाय त्याची थेट दृश्य आपण पाहतोय. यानंतर पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे आणि लाठीचार्ज केल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या संख्येने आपल्याला भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्याच पद्धतीने पोलीस सुद्धा हा प्रसंग थांबवण्याचा, रोखण्याचा आपल्याला प्रयत्न करताना बघायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातलं खरं तर हे आंदोलन आहे आणि यावेळेला भाजपाचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आज आपण पाहिलं होतं संसद परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झालेला आहे आणि त्यामध्ये भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी सुद्धा झालेले होते. त्यानंतर भाजपाचं आपल्याला आंदोलन मुंबईत बघायला मिळत आहे. तर मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेरचा हा राडा आपल्याला सध्या बघायला मिळतोय. आक्रमक कार्यकर्त्यांना पोलीस जे आहेत ते पांगवण्याचा प्रयत्न करतायत. तर काँग्रेस कार्यालयाबाहेरची आपण सध्या दृश्य पाहतोय. काँग्रेस कार्यालयाबाहेरची आपण सध्या दृश्य पाहतो. या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचं हे आंदोलन आहे. काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. केशव उपाध्याय सध्या आपल्या सोबत आहेत. केशवजी, भाजपाचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. असं आहे की ज्या पद्धतीने राहुल गांधींनी आज लोकसभेमध्ये धक्काबुक्की खासदारांना केली, ज्या पद्धतीने काँग्रेस खोटा प्रचार सगळ्या विषयात करते, खोटं नॅरेटिव्ह करते, ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काँग्रेस सातत्याने केला, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते आंदोलन सुरू आहे युवा मोर्चाचं. पण ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे, इकडे आक्रमक झाल्याचं, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. शाईफेक सुद्धा झालेली आहे. मला तेव्हा तेच सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काँग्रेसने सातत्याने केला आणि आता सुद्धा ते एक खोटा व्हिडिओ त्यात व्हायरल करून आणखीन संतापजनक गोष्टी